जय महाराष्ट्र। मी अनिकेत पेंडसे। पुढच्या 30 मिनिटात आपण घेणार आहोत 50 बातम्यांचा आढावा। सुरुवात करूयात महावेगवान घडामोडींना। वैतरणा नदीवरील पुलाखालून बोटींच्या वाहतुकीला बंदी करण्यात आली आहे। जिल्हाधिकारी अभिजित बांगरांनी विशेष अधिकारात हे आदेश दिलेत। पश्चिम रेल्वेच्या मार्गावरील वैतरणा नदीच्या पुलाला वाळू उत्खननामुळे होणाऱ्या संभाव्य धोक्याची बातमी जय महाराष्ट्रनं 5 ऑगस्टला प्रसिद्ध केली होती। त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीनं बोटींच्या वाहतुकीला बंदी घातली आहे। आधीच खड्ड्यांची चाळणी झालेल्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवेची अवस्था आणखी वाईट होणार आहे। आजपासून मेट्रो 7च्या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होणार आहे। अंधेरी पूर्व आणि दहिसर पूर्वेला जोडणारा हा प्रकल्प आहे। दरम्यान या मेट्रो प्रकल्पामुळे मुंबईकरांचा प्रवासाचा ताण कमी होणार आहे। 2019 पर्यंत मेट्रो 7चं काम पूर्ण होऊ शकतं, तर या प्रकल्पासाठी 6200 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। लोकसभेत जीएसटी विधेयक सुधारणांसह मांडलं जाणार आहे। मात्र हे विधेयक मांडलं जाण्याआधीच मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी जीएसटीला विरोध केला आहे। राज्यसभेत हे विधेयक मंजूर करून घेण्यात भाजपला यश आलं होतं। संख्याबळाच्या आधारावर लोकसभेत विधेयक मंजूर करून घेण्यात काहीच अडचणी येणार नाही असं असताना मुंबईच्या महापौरांनी जीएसटीला विरोध करणं हे भाजपच्या कपाळावर आठी उमटवणारं ठरू शकतं। पंचगंगेच्या पुरामुळे कोल्हापुरातील जनजीवनही विस्कळीत झाले आहे। पुरामुळे एसटीच्या 350 फेऱ्या रद्द करण्यात आल्या। शिवाय या पुराचा फटका आता दूध संकलनाला देखील बसलाय। मागच्या 4 दिवसात गोकुळच्या तब्बल 25,000 लिटर दुधाचं संकलन झालेलं नाही, तर कोल्हापूरमधली पूरपरिस्थिती मावळायला आता सुरुवात झाली आहे। पावसाचा जोर ओसरल्यानं पूरपरिस्थिती निवळली। मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रावर यंदा पावसानं कृपा केल्यानं ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातच राज्यातील धरणं भरू लागलेत। राज्यात 8 ऑगस्टपर्यंत 101 मोठ्या प्रकल्पात सरासरी 65 आणि 228 मध्यम प्रकल्पात 52 तर 2270 लहान प्रकल्पात 47% पाणीसाठा झालाय। जलसाठ्यात कोकणाची स्थिती चांगली असून इथल्या 162 प्रकल्पात सरासरी 88% साठा झालाय। सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांना इशारा देत बघून घेण्याची भाषाच वापरली आहे। त्या दोघांच्या विरोधात लढल्यावर मी बरंच काही भोगलंय, काय राख रांगोळी होते याचा अनुभव घेतलाय। आता या नेत्यांना आपण पाहून घेऊ असं जाहीर वक्तव्य देशमुख यांनी केलंय। देशमुख पंढरपूरमध्ये भाजपच्या कार्यकर्त्या मेळाव्यात बोलत होते। आमदार श्रीकांत देशपांडेंनी पगारवाढ नाकारली आहे। जय महाराष्ट्राच्या आवाहनानंतर आमदार श्रीकांत देशपांडेंनी पगारवाढ सोडली आहे। आमदार श्रीकांत देशपांडे अमरावतीचे विधान परिषदेचे सदस्य आहेत। अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सरकारनं मानधनात केलेली वाढ त्यांनी नाकारली। तसं पत्र त्यांनी विधान परिषद सभापतींना लिहिलं। आमदार श्रीकांत देशपांडेंनंतर जय महाराष्ट्राच्या आवाहनाला शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनीही प्रतिसाद दिलाय। त्यांनीही वाढीव वेतन न घेण्याचा निर्णय घेतलाय। दत्तात्रय सावंत पुणे विभागाचे शिक्षक आमदार आहेत। जोपर्यंत विनाअनुदानित शाळांवरील शिक्षकांना सरकार पगार देत नाही तोपर्यंत वाढीव वेतन न स्वीकारण्याचा निर्णय आमदार दत्तात्रय सावंतांनी घेतलाय। आमदार दत्तात्रय सावंतांचाही वाढीव वेतन न घेण्याचा निर्णय आहे। आमदारांच्या गलेलठ्ठ पगाराविरोधात नगरमधील सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी हायकोर्टात याचिका दाखल करण्याचा इशारा दिलाय। औरंगाबाद खंडपीठात 288 आमदारांविरोधात याचिका दाखल करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। एवढंच नाही तर आमदारांची सभागृहातील उपस्थितीची नोंद करावी, त्यांच्या कामाचं मूल्यमापन करावं अशी मागणीही त्यांनी केली। दुधाचे दर 15 ते 20 रुपयांनी स्वस्त होणार आहेत। शेतमालासारखं दूध थेट ग्राहकाच्या दारात उपलब्ध करून देण्याचाही प्रयत्न सुरू आहे। पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी हा निर्धार बोलून दाखवलाय। त्यासाठी विविध संस्थांनी पुढे येण्याचं आवाहनही त्यांनी केलंय। राज्य सरकारचा हा प्रयत्न यशस्वी झालाय। गाईचं दूध 32 ते 35 तर म्हशीचं दूध 45 रुपयांना मिळण्याची शक्यता आहे। महाड दुर्घटनेत आतापर्यंत एकूण 28 मृतदेह आणि गाड्यांचे काही अवशेष सापडले। दुर्घटनेच्या 5 दिवसांनंतर 28 मृतदेह ताब्यात आले। आज सकाळपासून पुन्हा एकदा शोध मोहिमेला सुरुवात झाली। महाडच्या महिकावती नाक्याजवळील नदीपात्रात एसटीचा एक अवशेष सापडला। भिवंडीमध्ये रविवारी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला आहे। रविवारी सकाळी हनुमान टेकडी रोडवरची 2 मजल्यांची ही इमारत कोसळली होती। या इमारतीतील 4 जणांना वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय। ही इमारत धोकादायक घोषित करण्यात आली होती।
पालघरमधल्या मनोरवाडा भिवंडी या रोड दरम्यान 4 मोठे पूल अवजड वाहतुकीला धोकादायक बनलेत। या पुलांचा अहवाल संबंधित बांधकाम विभागानं 2 वर्षांपूर्वी सरकारकडे सादर केला, मात्र याकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचं लोकप्रतिनिधींनी सांगितलंय। तर सदर कंपनीला नोटीस बजावूनही काहीच उत्तर देत नसल्याचं संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलंय। भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीवर मुंबई हावडा रेल्वे मार्गाचा ब्रिटिशकालीन पूल आहे। या पुलाला 105 वर्ष पूर्ण झालेत, मात्र अजूनही या पुलावरून रेल्वे वाहतूक सुरूच आहे। दररोज या पुलावरून 300 पेक्षा अधिक मालगाड्या आणि प्रवासी गाड्या जातात, मात्र प्रशासनाचं याकडे लक्ष देत नाहीये। शिर्डी आणि शेगाव या धार्मिक स्थळांवर हाय अलर्ट जारी करण्यात आला। या दोन्ही धार्मिक स्थळांना बॉम्बनं उडवण्याची धमकी देण्यात आली आहे। जळगावच्या जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांना धमकीचं पत्र मिळाले, त्यामुळे शिर्डी साई मंदिराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे। 102 पोलीस कर्मचारी आणि साई संस्थानाचे 900 सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आलेत। मंदिरात येणाऱ्याची प्रत्येकाची कसून तपासणी केली जाते। पुण्यातल्या किन्हई गावात गेल्या 3 दिवसांपासून बिबट्याची दहशत पसरली आहे, त्यामुळे गावात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। मात्र वन विभागाच्या ढिसाळ कारभाराला ग्रामस्थ पुरते वैतागलेत। गणेश पिंजण यांच्या शेतात बिबट्याच्या पायांचे ठसे आढळलेत, तर लक्ष्मण काळे यांच्या घरासमोर 3 दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं। बोरिवली चर्चगेट लोकलमध्ये महिला डब्यात एक पोलीस कर्मचाऱ्यानं आत्महत्या केली आहे। मालाड गोरेगाव रेल्वे स्टेशन दरम्यान त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती आहे। स्वतःच्या रिव्हॉल्व्हरमधनं गोळी झाडून अमर गायकवाड यांनी आत्महत्या केली आहे। आत्महत्येमागचं कारण अजूनही समजू शकलेलं नाही। फ्रेंडशिप दिवस साजरा होत असताना मित्रांसोबत सेल्फी काढत असताना एका युवकाला जीव गमवावा लागला आहे। बुलढाणा जिल्ह्यातल्या गिरडा गावातील ही घटना असून ऋषिकेश डुकरे असं या विद्यार्थ्याचं नाव आहे। BSc ॲग्रिकल्चरचं शिक्षण घेत असलेला ऋषिकेश फ्रेंडशिप डे साजरा करण्यासाठी मित्रांसह काली भिंत इथे गेला होता। भिंतीवरून एका झाडाच्या फांदीवर चढून सेल्फी काढत असताना झाडाची फांदी तुटली आणि खोल दरीत डोक्यावर पडून ऋषिकेशचा मृत्यू झाला। मुंबई गोवा महामार्गावरील पोलादपूर ते कळंबोली या 150 किलोमीटरच्या टप्प्यात गेल्या 4 वर्षात 1301 अपघात झाले, त्यामध्ये 256 जणांचा बळी गेलाय। यातील अनेकांचे प्राण हे नजीक ट्रॉमा सेंटर नसल्यानं गेलेत। रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताची जिम्नॅस्ट दीपा कर्माकरनं फायनल गाठून नवा इतिहास घडवला आहे। दीपा कर्माकरनं वॉल्ट प्रकारात 14.850 गुणांची कमाई करून 8वं स्थान मिळवलं आणि फायनल्समध्ये आपलं स्थानही पक्कं केलं। दीपानं वॉल्ट प्रकारात पहिल्या प्रयत्नातच 15.100 गुणांची कमाई केली, तर दुसऱ्या प्रयत्नात दीपानं 14.600 गुणांची वसुली केली। बारा ज्योतिर्लिंगांपैकी पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र भीमाशंकर इथे पहिल्या श्रावणी सोमवार असल्यानं हर हर महादेवच्या जयघोषात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली। पहिल्या पहाटेपासूनच भाविक शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी भीमाशंकरमध्ये दाखल झाले। भर पावसात आणि दाट धुक्यात भाविक महादेवाच्या ओढीनं इथे येत आहेत। पावसाळा सुरू होऊन 2 महिने उलटले तरी मुंबईतील खड्डे बुजवण्याचं महापालिकेचं आश्वासन फोल ठरलेलं दिसतंय। पावसामुळे मुंबईतील रस्त्यांची चाळण झाली आहे। मुंबईच्या अनेक रस्त्यांवर खड्डे पडलेत, खड्ड्यांमधनं गाड्या रस्ता शोधतायत, त्यामुळे वाहतूक कोंडी वाढली आहे। अपघातांचीही शक्यता आहे। मुंबई महापालिका, MMRDA आणि सार्वजनिक बांधकाम विभाग तीनही यंत्रणा खड्डे भरण्यात अपयशी ठरल्या आहेत। अंधेरीतल्या दादाराव बिल्लोरे यांनी खड्ड्यांमुळे कुणाचा जीव जाऊ नये म्हणून खड्डे बुजवण्यास सुरुवात केली आहे। बिल्लोरे यांच्या मुलाचा गेल्या वर्षी याच खड्ड्यांनी जीव घेतलाय। खड्ड्यात बाईक गेल्यानं त्याचा मृत्यू झाला। आपल्या मुलाप्रमाणे इतर मुलांचा या खड्ड्यांनी बळी घेऊ नये म्हणून त्यांनी स्वतः पुढाकार घेतला आणि स्वखर्चानं खड्डे बुजवायला सुरुवात केली आहे। तब्बल 11 महिन्यानंतर पुणेकरांना आजपासून पुन्हा रोज पाणी पुरवठा केला जाणार आहे। शहराला पाणी पुरवठा करणारी धरणं काठोकाठ भरत आल्यानं पूर्वीप्रमाणेच दिवसातनं 2दा पाणी पुरवठा केला जावा अशी मागणी केली जाते। राजकीय पक्षांचा दबाव आणि पुणेकरांचा आग्रह यामुळे अखेर पालकमंत्र्यांनी कालवा समितीच्या बैठकीत दररोज पाणी देण्याचा निर्णय जाहीर केला। सणासुदीच्या काळात साखर महाग झाली असून साठेबाजी होऊन साखरेचे दर आणखी वाढू नयेत यासाठी सरकारकडून साठेबाजांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले। त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्याभरात 16 पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे। ही पथकं किरकोळ साखर व्यापाऱ्यांची गोदामं आणि दुकानांवर छापे टाकून तपासणी करणार आहेत।
आवक वाढल्यानं पालेभाज्यांसह फळभाज्यांचेही दर कमी झालेत। गेल्या आठवड्याच्या तुलनेत निम्म्यावर दर आले आहेत। त्यामुळे ग्राहक समाधानी असला तरी भाजीपाला उत्पादक मात्र काहीसा निराश झालाय। मुंबई आणि गुजरातला भाजीपाला जात असल्यानं दर किमान टिकून आहेत, अन्यथा दर आणखी घसरण्याची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे। मुंबई महापालिकेतील सनदी अधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांचा राजेशाही थाट सामान्य नागरिकांना दिवसेंदिवस तापादायक ठरतोय। या अधिकाऱ्यांनी पालिका मुख्यालयातील एका लिफ्टचा ताबा घेतला असून त्यात सामान्य नागरिकांची अडवणूक सुरू झाली आहे। अधिकाऱ्यांचा हा सरंजामी थाट थांबवावा अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे। मुंबईतील सुधारित मालमत्ता कर आकारणीच्या नियमात मुंबई महापालिकेनं बदल केलेत। नव्या नियमावलीनुसार जाहिरात फलक आणि मोबाईल टॉवर्सवर आकारण्यात येणाऱ्या मालमत्ता करात 0.30% वाढ करण्यात येणार आहे। मुंबई पालिकेनं इसवी सन 2015 पासून जागेच्या बाजारभावानुसार सुधारित मालमत्ता कराची आकारणी करण्याचा निर्णय घेतलाय। त्यानुसार पुढच्या 5 वर्षांसाठी अंमलबजावणी केली जाणार आहे। ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बेकायदा बांधकामं सुरू आहेत। ठाण्यात तब्बल 2867 अतिधोकादायक आणि धोकादायक इमारती आहेत। काही रहिवाशांना दोस्ती प्रकल्पातील भाडेतत्वावरील घरांमध्ये जागा दिली जाते, मात्र अन्य घरांसाठी कोणतीही जागा नाही। त्यामुळे अतिधोकादायक इमारतीतील रहिवाशांना स्वतःच राहण्यासाठी जागा शोधावी लागते। देशासमोरील डेंग्यूचं आव्हान लक्षात घेऊन केंद्र सरकारनं संपूर्ण देशात डेंग्यूच्या चाचण्यांचा शुल्कावर 600 रुपयांची मर्यादा लावली आहे। पॅथॉलॉजी लॅबनं याच दरात डेंग्यूच्या चाचण्या उपलब्ध करून देण्याचे आदेश केंद्र सरकारनं काढलेत। मात्र मुंबईतल्या अनेक खासगी लॅब्सनी 900 ते 1000 रुपये दर आकारत डेंग्यूच्या चाचण्या सुरू ठेवल्यात। पावसाळा सुरू झाल्यापासून साथीच्या रोगांनी टिटवाळा परिसरात डोकं वर काढलं आहे। ताप, थंडी, खोकल्यानंतर आता टायफॉईडमुळे रुग्णांची संख्या वाढली आहे। टायफॉईडग्रस्तांची रुग्णालयात गर्दी दिसून येते, तर एका घरात 2 ते 3 रुग्ण दिसून येत आहेत। मुंबई महापालिकेच्या दवाखाने आणि प्रसूतिगृहांमध्ये वैद्यकीय साधनं नसल्याचे प्रकार उघड झाल्यानंतर आयुक्तांनी त्याची दखल घेतली आहे। त्यांनी आवश्यक असलेल्या वैद्यकीय उपकरणांची यादी तयार करण्याचे आदेश दिले आहेत। त्यानुसार त्यांनी दवाखान्यांसाठी 50 आरोग्य केंद्र, 22 आणि प्रसूतिगृहांसाठी आवश्यक 80 उपकरणं आणि यंत्रांची यादी तयार केली। मुंबई महापालिकेच्या केएम रुग्णालयात नवीन अत्याधुनिक MRI मशीन बसवण्यात आली आहेत। येत्या 15 दिवसात या मशीन्सवर चाचण्या सुरू होतील। सध्या MRI चाचण्यांसाठी असंख्य रुग्ण 2 ते 3 महिन्यांच्या प्रतीक्षा यादीवर आहेत। नवीन मशीन्समुळे प्रतीक्षा यादीवरील रुग्णांना मोठा फायदा होणार आहे। लोकल एक्सप्रेस प्रवासादरम्यान प्रवाशांकडून टाकून देण्यात आलेल्या पाण्याच्या रिकाम्या बाटल्यांची विल्हेवाट लावण्याचं आव्हान दिवसेंदिवस वाढतंय। यावर मात करण्यासाठी रेल्वे प्रशासनानं या बाटल्या क्रश करणाऱ्या मशीनचा पर्याय अंमलात आणलाय। चर्चगेट स्टेशनवर प्रायोगिक तत्वावर बसवण्यात आलेल्या या मशीन्सना चांगला प्रतिसाद मिळतोय। त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या आणखी 20 स्टेशन्सवर अशी यंत्र बसवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। रेल्वेत विसरभोळ्या प्रवाशांकडून जुलै महिन्यात जमलेल्या 15,29,290 रुपयांचा मुद्देमाल रेल्वे पोलिसांनी परत केला आहे। यात लॅपटॉप, महागडे मोबाईल, सोनं, रोख रक्कम, इतर साहित्याचा समावेश आहे। ज्या प्रवाशांनी हरवलेल्या वस्तूंची नोंद रेल्वे पोलिसांच्या हेल्पलाईनवर केली होती, पोलिसांनी त्यांच्याशी संपर्क साधून वस्तू परत केल्या आहेत। देशभरातील सगळ्या रेल्वेगाड्या किमान 35 मिनिटं उशिरानं धावत आहेत। जानेवारी ते जून 2016 पर्यंत देशातील 2500 प्रमुख स्टेशन्सवर करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ही माहिती आधी लागली आहे। रेलयात्री.com हे सर्वेक्षण केलं असून 6 महिन्यांच्या कालावधीत 10 लाखांहून जास्त गाड्यांच्या वेळा तपासण्यात आल्या आहेत। कल्याणमध्ये सुमारे 30% रिक्षा बेकायदा असल्याची धक्कादायक बाब कारवाईनंतर उघड झाली। कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी अशा परिसरात अशा रिक्षा धावत आहेत। भंगारामध्ये काढलेल्या रिक्षा कवडीमोल भावानं विकत घेऊन त्याला रंगरंगोटी करून रस्त्यावर आणली जाते अशी माहिती पुढे आली आहे। तपासणी दरम्यान त्याच्याकडे कागदपत्र नव्हती, परवानाही नव्हता। गोरेगाव पूर्वेतील आरे कॉलनीत वसलेल्या आदर्शनगर भागातील विद्यार्थ्यांची शाळेत जाण्यासाठी झालेली परवड अखेरीस दूर झाली आहे। या भागातील शालेय विद्यार्थ्यांना बेस्टच्या बस सेवेअभावी प्रचंड हालांना सामोरं जावं लागत होतं। यामुळे बेस्ट प्रशासनानं तातडीनं त्याची दखल घेतली असून आदर्शनगर ते गोरेगाव पूर्वेतील नंदादीप शाळेपर्यंत सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे। मुंबई विद्यापीठानं सरकारकडे सादर केलेल्या नव्या कॉलेजांसाठी
सादर केलेल्या 125 प्रस्तावांपैकी फक्त 24 नव्या कॉलेजांना मंजुरी मिळाली आहे। नवीन कॉलेजांनंतर विद्यापीठाशी संलग्न कॉलेजांची संख्या 800 वर पोहोचली आहे। राज्यातील 1000हून अधिक सरकारी आणि अनुदानित आदिवासी आश्रमशाळांपैकी बहुतांश शाळांची अवस्था अत्यंत दयनीय आहे। ना पिण्याचं शुद्ध पाणी, ना स्वच्छतागृह, तरीही हजारो गरीब आदिवासी विद्यार्थी या शाळांमध्ये आपल्या भविष्याला आकार देण्यासाठी झगडतायत, असं धक्कादायक वास्तव मुंबई उच्च न्यायालयात अलीकडे दाखल झालेल्या अहवालात समोर आलंय। नगरमध्ये आर्थिक अडचणींमुळे शिष्यवृत्ती परीक्षेपासून मुलं वंचित राहू नयेत यासाठी 5वी आणि 8वीतील सर्व मुलांची शिष्यवृत्तीची फी सेस फंडातून भरण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे। 5वी आणि 8वीच्या वर्गात शिकणारी जिल्ह्यात 15,392 मुलं असून या सर्वांची फी जिल्हा परिषद भरणार आहे। फेब्रुवारी 2017 मध्येही शिष्यवृत्ती परीक्षा होणार असल्याचं शिक्षण विभागातून सांगण्यात आलं आहे। राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसामुळे धरणं तुडुंब भरली आहेत, मात्र नगर आणि पारनेर तालुक्यातील अनेक भागात पाणी टंचाईची समस्या कायम आहे। पिण्याच्या पाण्याचे टँकर्स बंद केल्यानं टंचाईग्रस्त भागातील जनतेवर पाण्यासाठी दाही दिशा फिरण्याची वेळ आली आहे। महाड पोलादपूर मार्गावरील पूल कोसळल्याच्या दुर्घटनेनंतर कोकण किनारपट्टीतील मेरीटाईम बोर्डनं दखल घेतली आहे। 2 गावांना जोडणाऱ्या नद्यांवर पूल बांधण्याचं सोडून बोर्डानं तिथल्या होडी सेवा बंद केल्यानं नागरिकांच्या हालात भर पडली आहे। त्यामुळे कोकणातील अनेक गावांमध्ये शाळकरी मुलं, महिला आणि शेती व्यवसायासाठी बाहेर पडणाऱ्यांचा पावसाळ्यात बाहेर जगाशी संपर्क तुटला आहे। मुंबईत चिप्स, बर्गर, पिझ्झा अशा खाद्यपदार्थांमुळे शहरातील शाळकरी मुलांमधील दातांच्या समस्या वाढत असल्याचं एका वैद्यकीय पाहणीत आढळून आलंय। जंक फूडमुळे तरुण पिढीतील प्रतिकारशक्ती खालावत असल्यामुळे लहान मुला-मुलींमध्ये संसर्गजन्य आजारांचं प्रमाणही वाढत आहे। पुण्याचा गणेशोत्सव न्यायालयाच्या नियमांचं पालन करून सर्वांनी साजरा करावा। त्यासाठी विसर्जन मिरवणुकीमध्ये ढोल ताशा पथकांनी जास्तीत जास्त 30 ढोलांसह सहभागी व्हावं। तसंच मानाच्या गणपतींच्या मिरवणुकीत जास्तीत जास्त 3 आणि इतर मोठ्या गणपती मंडळांच्या मिरवणुकीत 2 ढोल ताशा पथकांचा समावेश असावा, अशा सूचना पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी संयुक्त बैठकीत दिल्या। पुणे शहरात गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सिंहगड घाट रस्त्यावर दरड कोसळण्याची शक्यता आहे। त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव पुढच्या 2 दिवस सिंहगड बंद राहणार आहे। पावसाचा जोर ओसरेपर्यंत पर्यटकांनी सिंहगडावर घाट रस्त्याने येणं टाळावं, असं आवाहन वन विभागातर्फे करण्यात येत आहे। गोळी चालवायची असेल तर माझ्यावर चालवा, दलितांवर नको, असं भावनिक आवाहन करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर निशाणा साधलाय। दलितांना त्रास देण्याचा कुणालाही अधिकार नसल्याचं मोदींनी बजावलंय। दलितांवर हल्ला न करण्याचं आवाहन नरेंद्र मोदी यांनी केलंय। रविवारी हैदराबादमध्ये झालेल्या जाहीर सभेत त्यांनी हे वक्तव्य केलं। कोणत्याही बँकेतनं एटीएमच्या मदतीनं पैसे काढण्याची सुविधा प्राप्त होऊन 10 वर्षांचा कालावधी लोटलाय। आता लवकरच बँकांतर्फे बचत खात्यामध्ये पैसे भरण्यासाठी कोणत्याही बँकेच्या एटीएमचा उपयोग करण्याची सुविधा प्राप्त होणार आहे। 3 बँकांच्या प्रायोगिक तत्वावरील प्रकल्पाला रिझर्व्ह बँकेनंही नुकताच हिरवा कंदील दाखवलाय। 7व्या वेतन आयोगामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ झाली असतानाच निवृत्त कर्मचाऱ्यांनाही त्यामुळे मोठा आधार मिळणार आहे। आतापर्यंत किमान 3,500 रुपये असलेलं पेन्शन आता 9,000 रुपयांपर्यंत वाढणार आहे। 58 लाख पेन्शनरांना याचा लाभ होणार आहे। भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनीनं खुशखबर दिली आहे। एअरटेलनं माय इन्फिनिटी सिरीज अंतर्गत नवीन पोस्टपेड प्लॅन लॉन्च केलेत। एअरटेलनं आपले अमर्यादित कॉलिंगचे प्लॅन स्वस्त केले असून या प्लॅनमध्ये ग्राहकांना अमर्यादित कॉलिंगसोबतच SMS आणि इंटरनेटवरही ऑफर मिळणार आहे। 1,119 रुपयांच्या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंगसोबत प्रत्येक दिवशी 100 SMS आणि 1 GB 4G डेटा मिळणार आहे। चला तर मग या बातमीसह महाफास्टमध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची। ताज्या अपडेट्ससाठी तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त।